नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सनातन धर्मात अधिक मासाला म्हणजेच मलमासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. या महिन्यात दान, पुण्य आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे की अधिक मासात आपल्या कुलदेवतेची पूजा करणे सर्वात महत्त्वाचे का मानले जाते? कुलदेवतेच्या कृपेविना जीवनातील कोणतेही दुःख दूर होऊ शकत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मासात कुलदेवता पूजन का करावे, त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हे पूजन कसे करावे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विषयात पुढे जाण्याआधी अधिक मास म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. हिंदू पंचांगानुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच आपण अधिक मास किंवा मलमास म्हणतो. या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेले कोणतेही सत्कर्म, पूजा किंवा उपासना हे इतर महिन्यांच्या तुलनेत कोटीपटीने अधिक फळ देते. आता आपण पाहूया की अधिक मासात कुलदेवतेचे पूजन का करावे आणि त्याचे काय फायदे आहेत. कुलदेवता ही आपल्या संपूर्ण कुळाची म्हणजे घराण्याची रक्षक असते. आपल्या कुटुंबाला लागलेले दोष, बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचे काम कुलदेवता करते. अधिक मासात ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो. या काळात कुलदेवतेचे स्मरण केल्याने घराभोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण होते. अनेकदा आपल्या कुंडलीत पितृदोष किंवा ग्रहांची अशुभ स्थिती असते, ज्यामुळे कामात अडथळे येतात. शास्त्रानुसार जर कुलदेवता प्रसन्न असेल तर मोठमोठे ग्रहदोष किंवा पितृदोष देखील शांत होतात. अधिक मासातील साधना थेट कुलदेवतेपर्यंत पोहोचते आणि पूर्वजांनाही गती मिळते. दैनंदिन धावपळीत आपल्याकडून कुलधर्माचे पालन करण्यास काही चुका होत असतात, जसे की कुलदेवीच्या वारीला न जाणे, नैवेद्य दाखवण्यास उशीर होणे इत्यादी. अधिक मास हा मलमास म्हणजे मळ किंवा दोष धुण्याचा महिना आहे. या काळात कुलदेवतेची क्षमा प्रार्थना केल्यास सर्व चुका माफ होतात आणि देवीची कृपा पूर्ववत होते. पुरुषोत्तम मासात विष्णू पूजेसोबतच शक्तीची म्हणजेच कुलदेवीची उपासना केल्यास शिव आणि शक्ती दोन्ही प्रसन्न होतात. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आतापर्यंत आपण पाहिले की कुलदेवतेचे पूजन का करावे आणि त्याचे काय फायदे आहेत. आता पाहूया की अधिक मासात घरच्या घरी कुलदेवतेची सेवा कशी करावी. अधिक मासातील मंगळवार, शुक्रवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन आवर्जून करावे. कुंकुमार्चन म्हणजेच कुंकवाच्या सहाय्याने देवीची केलेली अतिशय पवित्र आणि प्रभावी पूजा. कुंकुमार्चन करताना सुरुवातीला कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर शुद्ध पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करावी आणि ताम्हणात किंवा ताटात स्थापित करावी. कुंकू वाहताना नेहमी उजव्या हाताचा अंगठा, मध्यमा म्हणजेच मधले बोट आणि अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारील बोट या 3 बोटांचा वापर करावा. तर्जनी म्हणजेच पहिल्या बोटाचा वापर करू नये. कुंकू बोटांमध्ये घेऊन ते देवीच्या चरणांपासून सुरू करून हळूहळू देवीच्या डोक्यापर्यंत किंवा मूर्तीवर अर्पण करावे. पूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली जाईल अशा रीतीने कुंकू टाकावे. कुंकू वाहत असताना शांत बसून तुमच्या कुलदेवीच्या नावाचा मंत्र जाप करावा. कुंकुमार्चन पूर्ण झाल्यावर देवीची धूप, दीप आणि कापूर लावून आरती करावी. देवीला गूळ, खोबरे किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा. पूजेत काही चूक झाली असल्यास देवीकडे मनोभावे क्षमा मागावी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजेनंतर देवीच्या चरणाजवळील थोडे कुंकू काढून ते घरातील सर्वांनी आपल्या कपाळाला लावावे आणि उरलेले कुंकू एका डबीत भरून ठेवावे. हे कुंकू अत्यंत जागृत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते, त्यामुळे हे कुंकू घरातील सर्वांनी रोज लावावे. शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात कुलदेवतेसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवावा. अधिक मासात याचे फळ अनंत पटीने मिळते. देव बदलता येतात, पण कुलदेवता बदलता येत नाही. मूळ घट्ट असेल तरच झाड बहरते. तसेच कुलदेवतेची कृपा असेल तरच आपले कुटुंब प्रगती करू शकते. त्यामुळे या अधिक मासाचा सुवर्णकाळ वाया घालवू नका. आपल्या कुलदेवतेची मनोभावी सेवा केल्याने कुटुंबात सुख शांती नांदेल.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.